तिसरं यम आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. तुम्ही एखाद्याच्या आवाजाची प्रशंसा केली आणि तुमचा पण तसाच आवाज असावा अशी इच्छा तुमच्या मनात आली, म्हणजे तुम्ही त्या माणसाचा आवाज चोरला. तुम्ही एखाद्याच्या सौंदर्याची प्रशंसा केली आणि तुम्ही पण तसेच दिसावे अशी इच्छा मनामध्ये आली, म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचे सौंदर्य चोरले. ह्यामुळे मत्सर निर्माण होतो. तुम्ही सुद्धा त्याच्यासारखे दिसावे अशी इच्छा निर्माण होते आणि ह्याच कारणामुळे लोक चोरी करतात. अस्तेय मनातील मत्सर आणि चोरी करण्याची वृत्ती नाहीशी करतो. लोक अनेक वस्तूची चोरी करतात. काही लोक दुसऱ्यांचा प्लॅन चोरतात, काही लोक टेक्निक चोरतात, तसेच काही जण कुणाच्या वस्तू चोरतात. पण ह्यामुळे काहीही साध्य होत नाही. चोरी करणारे लोक गरीबच राहतात. जर तुम्ही प्रामाणिकपणा आणि चोरी न करण्यासाठी वचनबद्ध असाल, तर सर्व रत्नांची उपलब्धी तुम्हाला विनाशायास होते. हा चोरी न करण्याचा परिणाम आहे. चोरी करण्याचा छोटासा उद्देश तुम्हाला गरीब बनवू शकतो. बऱ्याच वेळा गरिबी ही स्वयंप्रेरित असते. जो माणूस चोरीची इच्छा बाळगतो आणि श्रीमंतीचा आव आणतो, त्याचं नशीब खड्ड्यात जाते. चोरी न करणाऱ्याला सर्व संपत्ती मिळते. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभ. ब्रह्मचर्य म्हणजे सहसा ब्रह्मचारी राहणे असे असते. त्यामुळे तुम्हाला खूप शक्ती प्राप्त होते. फक्त ब्रह्मचारी राहणे यापेक्षा ब्रह्मचर्याचा खूप मोठा आणि गहन अर्थ आहे. ब्रह्म म्हणजे अनंतता, चर्य म्हणजे अनंततेकडे गतिमान होणे. जेव्हा तुम्ही हे जाणता की स्वभावतः विशाल आहात, तुम्ही म्हणजे फक्त शरीर नाहीत, तुम्ही फक्त तुम्ही जेव्हा तुम्ही प्रकाश ज्योती सारखे गतिमान असता, तेव्हा ब्रह्मचर्य विनाशायास घडते. तुमचे वजन जर 70 किलो, 80 किलो, 100 किलो असले, तरी तुम्ही जेव्हा ध्यानाला बसता, तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीराची, वजनाची जाणीव होत नाही. तुम्हाला पंखासारखे हलके वाटते. तुम्ही चालताना तुमच्या वजनाची जाणीव होत नाही. तुम्हाला कसं मोकळं मोकळं वाटते. आणि जेवढे तुम्ही आनंदी असाल, तेवढी तुम्हाला शरीराची जाणीव कमी होते. तुम्ही जेवढे अनंत चेतनेशी संलग्न असता, तेवढे तुम्हाला तणाव कमी जाणवतो. तसेच शारीरिक वजन कमी जाणवते आणि ह्यालाच आपण ब्रह्मचर्य असे म्हणतो. आपली चेतना अनंततेकडे विकसित होणे आणि अनंततेकडे गतिमान होणे हा आपला खरा स्वभाव आहे. मोकळेपणाचा आपला स्वभाव आपल्यात जोम, शौर्य आणि शक्ती आणतो. जो माणूस लहान मनाचा असेल, तसेच तो दिसायला चांगला आहे. कोण दिसायला चांगला आहे, कोण सेक्सी आहे, हे सारखे आजूबाजूला बघत राहतो, असा माणूस डल असतो. त्याची ऊर्जा शक्ती कमी होते. जो माणूस सेक्स पायी वेडा झालेला असतो, तो आकर्षक नसतो. अशा माणसामध्ये शौर्य, जोम, शक्ती नसल्यामुळे ते जडत्व आणि निरसतेच्या संवेदना पसरवतात. असे लोक बिअर बार मध्ये दिसतात. ते फक्त इकडे तिकडे कुठेही आणि कुठे जायचे हे न जाणता सैरभैर होऊन फिरत असतात. इथे एक मुल्ला नसरुद्दीनची कथा सांगितलेली आहे. मुल्ला नसरुद्दीन सिनेमा बघत होता. सिनेमातील नटी डान्स करत होती आणि मुल्ला तिचा डान्स बघत होता. अचानक मुल्ला फरशीवर आडवा पडला. त्याच्या बायकोने विचारलं, काय बघतोयस? तर मुल्ला म्हणाला, मी त्या नटीचा डान्स जास्त जवळून बघू इच्छितो. तो
ती नटी खाली बसण्याची वाट पाहू लागला. असं माणसाचं मन वेड होऊन जाते, शक्तिहीन होऊन जातं. मन मर्यादेमध्ये फसतं आणि मग मत्सर, राग, चिडचिड आणि निराशा डोक्यामध्ये घुसते. त्यामुळे मनात नकारात्मकता उत्पन्न होते. मन अशक्त आणि गरीब होऊन जातं. अस्तित्वातले सर्व सत्य नाहीसे होतात. जेव्हा नकारात्मकतेच्या ओझ्याखाली खाली येऊन वेड होतं, तेव्हा आपल्या आतील सुंदरतेचे निरीक्षण सुद्धा करू शकत नाही. ब्रह्मचर्य तुमच्यात स्थित झाल्यानंतर तुमच्यात महान शक्ती येते. जेव्हा तुम्ही स्वतःला शरीरापेक्षाही अधिक समजता, तेव्हा तुम्ही स्वतःला चेतनेच्या रूपात, ब्रह्म रूपात बघता. अपरिग्रह हस्तेय जन्म कथायाम ना संबोधत. जेव्हा तुम्ही संग्रह करीत नाही, तेव्हा तुम्हाला पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त होते आणि वेगवेगळ्या योनीचे सुद्धा ज्ञान प्राप्त होते. तुमच्या आतील संवादाची प्रगती होते. जेव्हा मनुष्य जास्त जास्त मिळावं म्हणून इच्छा व्यक्त करतो, तो फक्त स्वतःबद्दलच विचार करतो. भीतियुक्त वेडसरपणा त्याच्यामध्ये येतो. त्याला अनंततेचे ज्ञान नसते. त्याचे महत्व त्याला कळत नाही. त्याच्या दृष्टीने जीवन म्हणजे वयाप्रमाणे असते, वय होईपर्यंतच असते. तर अपरिग्रह म्हणजे स्वतःविषयीचे ज्ञान, स्वतःची क्षमता, स्वतःचे अस्तित्व ह्याविषयीचा आत्मविश्वास. तुम्हाला जर ब्रेड कसा तयार करायचा हे माहित असेल, तर तुम्ही आठवड्याची किंवा महिनाभर ब्रेड तयार करून तो वर्षभरासाठी साठवून नाही ठेवत. तसे केले तर ते ब्रेड शिळी आणि खाण्यास अयोग्य बनते. चीनमध्ये एक म्हण प्रचलित आहे, जेवढे तुम्ही द्याल त्यापेक्षा जास्त मिळते आणि जे काही विखुरताल ते तसंच विखुरून राहते आणि जे तुम्ही पकडून ठेवता ते तुम्ही गमावून बसता. जेव्हा तुम्ही विस्कळीत होता, ते तुमच्या जवळ परत येते आणि पांगते. सर्व काही तुमचे आहे. तुम्ही सगळीकडे आहात. जो माणूस स्वतः घाबरट असतो आणि ज्याला स्वतःच्या शक्तीची कल्पना नसते, तो फार कंजूस असतो. जो माणूस फार स्वार्थी आणि कंजूस असतो, तो संचय आणि संचयच करत राहतो. एक माणूस श्रीमंत माणूस होता. मरणासन्न अवस्थेत पलंगावर पडून होता. तरीही तो फोनवर शेअर बाजाराच्या शेअरच्या किमती बघायचा. तो काही क्षणाने मरणार आहे, पण तशाही अवस्थेत शेअर बाजारातल्या किमती बघायचा आणि त्याने आज किती पैसे कमावले, किती पैसे गमावले हे तपासायचा. त्याला तर मरणानंतर सगळे इथेच सोडून जायचे होते. जर अशी व्यवस्था असती की मरणापूर्वी पैसे सगळे ट्रान्सफर करून सोबत घेऊन जायचे, तर लोकांनी त्यांची मालमत्ता मरणापूर्वी ट्रान्सफर करून मग मेले असते. वकिलांना मृत्यूपत्र लिहायची गरजच पडली नसती. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने असे शक्य होत नाही. लोक पैसा साठवतात आणि मरतात. याचा अर्थ पैसा बचत करू नये असा नाही, पण महर्षी पतंजली विचारतात की याचा परिणाम काय होतो. जर तुम्ही लोकांना भेटवस्तू दिल्या तर ते तुम्हाला काहीतरी देतात. भेटवस्तू दिल्याने चांगल्या संवेदना निर्माण होतात आणि त्यामुळे तुम्ही आनंदी होतात. ज्या दिवशी तुम्ही अनहॅपी असाल काही कारणानुसार, तर तेव्हा तुम्ही कोणाला काहीतरी दान करा किंवा एखाद्याला भेटवस्तू द्या. म्हणजे तुमची चेतना बदलते आणि काही वेळ तुम्ही कुणाकडून भेटवस्तू स्वीकारता त्यावेळी तुम्ही दुःखी होता. पुरातन काळी लोकांना हे ज्ञान चांगले माहित होते, म्हणून लोक
सामान साधू संतांना घरी बोलवायचे, त्यांना जेवू घालायचे, काही भेटवस्तू द्यायचे आणि त्यांनी जेव्हा त्या भेटवस्तू स्वीकारल्या की त्यांना अजून दान द्यायचे. हे त्या साधू संताने भेटवस्तू स्वीकारल्या म्हणून आभार व्यक्त करण्यासाठी ते द्यायचे. त्याला दक्षिणा असे म्हणत. एखाद्याने भेटवस्तू स्वीकारली तर देणारा त्याचे आभार मानायचा, ही दक्षिणा असायची. देणारा स्वीकारण्याचे आभार मानायचा, कारण घेणारा नुसती भेटवस्तूच घ्यायचा नाही तर त्यासोबत त्याचे पूर्वीचे संचित कर्म पण घ्यायचा. लोकांकडून मिळताच भेटवस्तूंचा स्वीकार न करणे म्हणजे अपरिग्रह. परिग्रह म्हणजे नेहमी काहीतरी मिळवणे, अजून काय मिळते म्हणून चमकत्या डोळ्याने इकडे तिकडे पाहणे. जर तुम्ही कुणाकडून काही स्वीकारले नाही तर तुम्हाला वेगळेच वाटेल. असे प्रत्यक्षात ह्या जगात शक्य नाही. जगात असे लोक आहेत जे ह्याचा अति सराव करतात आणि तुम्हाला अति करायचे नाही, पण ह्या बाबतीत सजग व्हायचे आहे, हे उपयोगी पडेल. ह्या 5 महावृत्ती आहेत, महान नियम आहेत, हे महान नवस आहेत. तुम्ही जेवढा ह्याचा सराव कराल तेवढा तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल. तर कोणकोणते आहेत हे? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. जय गुरुदेव.